महासागर न्यूज. नमस्कार. महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज रोहा अष्टमी नगर परिषदेतील द ग तटकरे सभागृहात नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांची पत्रकार परिषद संपन्न झाली. मुख्यतः वाढवलेली नळपट्टी याचे कारण आणि स्पष्टीकरण सदर पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे रोह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून विविध मुद्द्यांवरती पत्रकारांसोबत नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी संवाद साधला. पाऊस लांबणीवरती गेल्यामुळे महाराष्ट्रात सुपर एल निनोचे संकट भेडसावत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहन नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केलं आहे. यावेळी मुख्याधिकारी अक्षय कुमार एडके, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, सभापती मयूर दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, नगरसेवक अजित मोरे आदी पदाधिकारी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महासागर न्यूज साठी दीप वायडेकर, रोहा. या पत्रकार परिषदेचा मुद्दा हाच होता की आपण जी पाणीपट्टी वाढ केलेली आहे त्याचं जस्टिफिकेशन देणं, की आपण ही पाणीपट्टी वाढ का केलेली आहे, हाच मुद्दा प्रामुख्याने घेऊन आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. जेव्हा ही पाणीपट्टी दरवाढ आपण केलेली तेव्हा देखील आपण हा मुद्दा जनतेसमोर जाऊन मांडला होता. पण अजून काही लोकांनी याबाबत आम्हाला विचारणा केली असता आम्ही पुन्हा एकदा आम्ही असं समजतो की जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलेले आहे. त्यामुळे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे की जनतेला आपण जे काही करतोय आणि ते का करतोय ते मांडणं. रोहाष्टमी नगरपालिका त्यांची जबाबदारी समजते. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ का केली याबाबतची पत्रकार परिषद होती. त्याच्या व्यतिरिक्त जे सुपर एल निनोचं संकट अख्ख्या राज्यभर जे आपल्याला भेडसावत आहे ते काउंटर करण्यासाठी, ते टॅकल करण्यासाठी नागरिकांना काही आवाहन करायचे होते. त्याबाबत देखील आपण या पत्रकार परिषदेत त्याचा देखील उल्लेख केला. ह्याच्या व्यतिरिक्त रोहाष्टमी नगर परिषदेत जी विकास कामं चालू आहेत, मग त्या मूलभूत गरजाची रस्ते असतील, पाण्याबाबतचे काही प्रश्न असतील, कचरा व्यवस्थापन असेल, भुयारी गटार योजना असेल, याच्याबाबत देखील काही चर्चा ही या पत्रकार परिषदेत करण्यात आली. त्यामुळे ही पत्रकार परिषद ही आतापर्यंत रोह्यात काय काम झालं आणि काय काम होणार आहे, शिक्षणाबाबतची काही कामं असतील, याच्या व्यतिरिक्त सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन ही जी काही प्रश्न असतील तर ह्या सर्व बाबीत, मान्सून पूर्वी नालेसफाई असेल, तर ह्या सर्व विषयांवर आपण ही पत्रकार परिषद आपण सगळेच जाणतो की सुपर एल निनोचं संकट हे आपल्याला भेडसावत आहे आणि पाऊस त्यामुळे लांबणीवर गेलेला आहे. मेट्रोपॉलिटन सिटीज मोठ्या मोठ्या असतील, मग त्यात नवी मुंबई असो, मुंबई असो, पुणे असो, इथे पाणी टंचाई केली जात आहे आणि पाणी कपात देखील केली जात आहे. पण मला सांगायला खरंच समाधान वाटतं की रोहाष्टमी नगरपालिका ही सातत्याने पाणी पुरवठा आपल्या नागरिकांसाठी करत आहे आणि पाणी पुरवठा करणं ही नगरपालिकेची नक्कीच प्राथमिक जबाबदारी आहे आणि ते असंच सतत करण्याचे प्रयत्न आमच्या परीने नक्कीच येणाऱ्या काळात देखील केले जातील. पण एक जागरूक नागरिक म्हणून रोहेकरांनी नेहमीच प्रशासनाला हेल्प केलेली आहे, नेहमीच प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व रोहाष्टमीकर नागरिकांना नम्रतेने विनंती करते की जे संकट आपल्याला भेडसावत आहे, तुमच्या परीने देखील तुम्ही तुमचा सहभाग ह्याच्यात नोंदवून तुमच्या परीने पाणी बचत कसं करता येईल, जास्तीत जास्त झाडं कशी लावता येतील, याच्या व्यतिरिक्त आपले जे टाक्या असतील त्या ओव्हरफ्लो जाण्यासाठी फ्लोटिंग बॉल वॉल वगैरे लावणं, म्हणजे 250-300 रुपयाचा तो खर्च असतो. प्रत्येक सोसायटीने ते लावून पाणी बचत करणं, तर अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी तुम्हाला करू इच्छिते. महासागर न्यूज.